Next, talking about endocarditis. What is infective endocarditis and its high mortality? What is this talking about? It is nothing but it is very dangerous condition आणि त्याची हाय मॉर्टॅलिटी रेट आहे डिस्पाईट ॲडव्हान्सेस इन मेडिसिन आणि अँटीबायोटिक्स. ठीक आहे, म्हणून आता हे इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसबद्दल जाणणं जरुरी आहे. म्हणजे तुमच्याकडे किती का भारी मेडिसिन असे ना, अँटीबायोटिक्स तुमचं भारी असे ना, मेडिसिनमध्ये ॲडव्हान्सेस झालेले असे ना, पण हे स्टील डेंजरस कंडिशन आहे विथ अ हाय मॉर्टॅलिटी रेट. ही अशी कंडिशन जेव्हा की एंडोकार्डियम हार्टचं इनर लाइनिंगचं हार्टचे इनर लाइनिंग चेंबर्स वॉल्स आहेत ना, मायक्रोबायोलॉजिकल एजंट्सनी कॉलोनाइज होतात, जसं की बॅक्टेरिया फंगाय त्याला कॉलोनाइज करतात आणि तिथे मल्टिप्लाय करतात आणि त्या एंडोकार्डियमला डॅमेज करतात. दुसऱ्या टाईपचे एंडोकार्डायटिस बघायचे आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिससाठी. तर ॲटलीस्ट 5 टाईप्सचे एंडोकार्डायटिस टू बी अवेअर ऑफ. बियॉन्ड इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस दिस इन्क्लूड रुमॅटिक एंडोकार्डायटिस. रुमॅटिक फीवर वेळेस होतं हे. इम्यून मिडिएटेड अटॅक होतो एंडोकार्डियमवरती, जो की स्ट्रेप्टोकोकल थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर होतो आणि त्याच्यामुळे इम्यून सिस्टम क्रॉस रिॲक्ट करते बॉडीच्या कनेक्टिव्ह टिश्यूजवरती इन्क्लुडिंग हार्ट वॉल्स. आणि याचं इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिससोबतचं कॉन्ट्रास्ट काय आहे? रुमॅटिक एंडोकार्डायटिस जे आहे तर ते इम्यून मिडिएटेड असतं. तर इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस यामध्ये डायरेक्ट मायक्रोबियल प्रेझेन्स असतो, तिथे मायक्रो मल्टिप्लाय करतात विदिन एंडोकार्डियम आणि मायक्रोबायोलॉजिकल इन्फ्लेमेशन होतं. नेक्स्ट कार्सिनॉइड एंडोकार्डायटिस. हे कार्सिनॉइड सिंड्रोमशी असोसिएटेड आहे, ज्याच्यामध्ये की सेरोटोनिनचं खूप जास्त प्रोडक्शन होत असतं आणि त्याच्या मेटाबोलाइट्सचं प्रोडक्शन जे की एंडोकार्डियमला इंज्युअर करतं. त्यामुळे राईट साईड ऑफ द हार्ट जे आहे राईट तिथे थिकनिंग होतं पर्टिक्युलरली, कॉझिंग थिकनिंग पर्टिक्युलरली ऑन राईट साईड ऑफ हार्ट. नंतर मॅरेंटिक एंडोकार्डायटिस ही हायपरकॉग्युलेबल स्टेटशी असोसिएटेड आहे. अशा कंडिशन्स ज्याच्यामध्ये की ब्लडची हाय टेंडन्सी आहे क्लॉट व्हायची, थ्रॉम्बाय बनवायची, ते व्हॅल्युलर सर्फेसवरती हे क्लॉट थ्रॉम्बाय बनतात आणि ते मॅरेंटिक एंडोकार्डायटिस कॉज करतात. एसएलई रिलेटेड एंडोकार्डायटिस लिपमॅन सॅक्स एंडोकार्डायटिस म्हणतो आपण याला आणि एसएलईशी हे रिलेटेड आहे. या लेक्चरमध्ये आपण बेसिकली इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस बघितलं होतं डिटेलमध्ये, त्याचं कारण काय, कॉम्प्लिकेशन काय आणि इतरांपासून त्याला कसं डिफरन्शिएट करायचं. तर इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचे टाईप्स अक्यूट आणि सबअक्यूट. हे ना टेम्पो ऑफ द डिसीज कसं आहे, त्याचं क्लिनिकल प्रेझेंटेशन कसं आहे, त्याच्या बेसिसवरती त्याला डिवाइड केलं आहे. आणि यांच्यामध्ये ना की डिफरन्स मेन डिफरन्स कशात आहे, हा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे ना त्याचं विरुलन्स किती आहे, ते किती पॅथोजेनिक आहे त्याच्या बेसिसवरती आणि हार्ट त्याची हेल्थ कशी आहे या की बेसिसवरती हे दोन डिफरन्सेस केलेले आहेत. अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये हार्ट जे असतं ना ते हेल्दी असतं, पण त्याच्यावरती अटॅक करणारा येणारा ऑर्गॅनिझम जो आहे तो हायली विरुलंट आणि ॲग्रेसिव्ह असतो, हे नेहमी लक्षात ठेव अक्यूटमध्ये. नंतर सब अक्यूट जे की अक्यूट आणि क्रॉनिकच्या मधली स्टेज असते ना, तिथे आपल्या हार्टमध्ये ना एक प्री एक्झिस्टिंग पॅथॉलॉजिकल कंडिशन असते आणि तिथे लो विरुलन्सचे ऑर्गॅनिझम येतात, लेस टॉक्सिक लेस डिस्ट्रक्टिव्ह ऑर्गॅनिझम येतात. अक्यूटमध्ये कोण कॉज करते, स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि सब अक्यूटमध्ये कोण कॉज करते, स्ट्रेप्टोकोकस विरिडन्स ऑफन ओरिजिनेटिंग फ्रॉम ओरल कॅव्हिटी. इथं ऑरियस फॉर अक्यूट आणि सब अक्यूट फॉर विरिडन्स. ठीक आहे. देन अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचं प्रेझेंटेशन रॅपिड ऑनसेट आहे. हेल्दी हार्टवरती कोणी विरुलन्स हायली विरुलंट ऑर्गॅनिझम आला तर रॅपिड ऑनसेट असेल, स्टॉर्मी प्रेझेंटेशन, खूप जास्त फीवर, रॅपिड डिस्ट्रक्टिव्ह कार्डियक लीजन्स बनते. वेळेस सब अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये इन्सिडियस ऑनसेट असतो, स्लो असतो, लो ग्रेड फीवर आहे, इथं हाय आहे, इथं स्लो डिस्ट्रक्शन ऑफ कार्डियक टिश्यू आहे, ऑफन विथ अटेम्प्ट्स ॲट हिलिंग अँड फायब्रोसिस. इथं ना हिलिंग आणि फायब्रोसिसचे अटेम्प्ट होतात, स्लो डिस्ट्रक्शन आहे. वेळेस इथं रॅपिड आणि डिस्ट्रक्टिव्ह कार्डियक लीजन आहे, त्याला नाही फरक पडत की ते खराब होतं आहे काही नाही, पण हे थोडं कदर करते हार्टची. ठीक आहे. बॅक्टेरिया म्हणजे नॉर्मल मियर प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया इन सर्क्युलेशन आणि ट्रान्झिएंट बॅक्टेरिया म्हणजे कॉमन युजली ट्रान्झिएंट थोड्या वेळासाठी, एक्झाम्पल फ्रॉम ब्रशिंग टीथ, डेंटल प्रोसिजर, म्युकोजल क्रॅक इन जीआयटी, त्यावेळेस ट्रान्झिएंट बॅक्टेरिया होतं म्हणजे ठीक आहे. सेप्टिसिमियामध्ये जेव्हा की बॅक्टेरिया ब्लडमध्ये ॲक्टिव्हली मल्टिप्लाय करतात आणि बॉडीच्या डिफेन्सेसला ओव्हरवेल्म करतात. बॅक्टेरिया आणि सेप्टिसिमियामधला फरक कळला का? बॅक्टेरिया कॉमन आहे, युजली डेंजरस नाही, बिकॉज ऑर्गॅनिझम आर ऑफन कमेन्सल्स विथ लो पॅथोजेनिसिटी आणि सर्क्युलेटरी सिस्टम इज ॲग्रेसिव्ह अँड क्लिअर्स दोज बॅक्टेरिया. हेल्दी एंडोथेलियम इज रिलेटिव्हली रेसिस्टंट टू थ्रोम्बस फॉर्मेशन अँड मायक्रोबियल कॉलोनायझेशन. नेक्स्ट बघायचं आणि सेप्टिसिमियामध्ये ना सेप्टिक कंडिशन आहे म्हणजे इन्फेक्शस आहे, बॉडी रिॲक्ट करेल अशा सेप्टिसिमियाला. हेल्दी एंडोथेलियम जर डॅमेज झाला आहे ऑर्गॅनिझम तर ते पण रिॲक्ट करेल. नेक्स्ट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचं पॅथोजेनेसिस बघायचं. जेव्हा बॅक्टेरिया होतो प्रीडिस्पोज्ड इंडिव्हिज्युअलमध्ये तेव्हा इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस डेव्हलप होतो. आता हे प्रीडिस्पोज्ड इंडिव्हिज्युअलमध्ये प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स काय असतात, जे की ॲबनॉर्मल ब्लड फ्लो करवतील विदिन द हार्ट. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल एक इंडिव्हिज्युअल आहे ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मल ब्लड फ्लो होत आहे आणि म्हणजे त्याच्याकडे ऑलरेडी प्रीडिस्पोजिंग कंडिशन आहे आणि नंतर जर बॅक्टेरिया झाला तर मग ते इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस कॉज करेल. ॲबनॉर्मल ब्लड फ्लो मेकॅनिझम काय काय, जेट लीजन, लो प्रेशर सिंक अँड व्हर्लपूल्स, इनड्वेलिंग कॅथेटर्स. ठीक आहे. सो वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट्स ज्याच्यामुळे की हाय वेलोसिटी जेट ऑफ ब्लड येतो आणि हे एंडोकार्डियमला डॅमेज इंजर करतो. इंजर्ड एंडोकार्डियम मग अँटीकॉग्युलंट प्रॉपर्टी त्याची यूज करतो आणि प्रोकॉग्युलंट बनतो, ज्याच्यामध्ये प्लेटलेट ॲडिशन कॉग्युलेशन कॅस्केडचं ॲक्टिवेशन होतं. त्याच्यामुळे मायक्रोथ्रोम्बाय स्मॉल क्लॉट्स बनतात इंजर्ड सर्फेसवर. मायक्रोथ्रोम्बाय हे बाइंडिंग साईट आहेत बॅक्टेरियासाठी आणि लो विरुलन्स ऑर्गॅनिझमला सुद्धा ते सेटल करवतील आणि मल्टिप्लाय होतील आणि डिफेन्स होस्टच्या डिफेन्सेसपासून ते प्रोटेक्टेड राहतील. नंतर लो प्रेशर सिंक्स आणि व्हर्लपूल्स. जेव्हा हाय वेलोसिटी जेट्स आहेत ना, लो प्रेशर पूल्स ऑन द साईड ऑफ फ्लो पाथ करतात. ब्लड सर्क्युलेट होतं या एरियाजमध्ये, असे पूल्स बनतात, सरांनी दाखवलं होतं लेक्चरमध्ये. आणि बॅक्टेरिया जर ब्लडमध्ये असतील मग ते प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ एंडोथेलियम इन दीज लो प्रेशर सिंक्स आणि इन्क्रीजिंग चान्स ऑफ कॉलोनायझेशन. इनड्वेलिंग कॅथेटर्स मॉडर्न मेडिकल प्रोसिजर्समध्ये ज्याच्यामध्ये कॅथेटरायझेशन होत असतं तिथे पण काय होतं, एंडोथेलियम इंजर होते, एंडोकार्डियम इंजर होतं ॲट कॅथेटरचं टिप, त्याच्यामुळे तिथे मायक्रोबियल कॉलोनायझेशन होतं. नेक्स्ट प्रीडिस्पोजिंग टू इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस काय काय, या कंडिशन्समुळे ना ॲबनॉर्मल ब्लड फ्लो. फॉर एक्झाम्पल व्हॅल्व्युलर डिसीज, रिमॅटिक हार्ट डिसीजमध्ये मायट्रल एओर्टिक व्हॉल्व स्टिनोसिस किंवा रिगर्जिटेशन, क्रॉनिक डॅमेजमुळे हे सगळं होतं. मायट्रल किंवा एओर्टिक व्हॉल्व स्टिनोसिस, रिगर्जिटेशन हे रिमॅटिक हार्ट डिसीजमध्ये झालं. मायट्रल व्हॉल्व प्रोलॅप्स मिड सिस्टॉलिक क्लिकशी असोसिएटेड असतो, लेट सिस्टॉलिक मर्मरशी असोसिएटेड असतो, त्याच्यामुळे काय इंडिकेट करतो, ॲबनॉर्मल फ्लो इंडिकेट करतो मायट्रल व्हॉल्व प्रोलॅप्स. बायकस्पेड एओर्टिक व्हॉल्व जे आहे
कंजेनाइटल कंडिशन कॉजिंग ॲबनॉर्मल आउटफ्लो फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल आहे हा. कॅल्सिफिक एओटिक वॉल्व डिसीज आणि एनी स्टेनॉटिक और रिगर्जिटेटिंग वॉल्व लीजन मोर कॉमन ऑन लेफ्ट साइड. नेक्स्ट कंजेनाइटल हार्ट डिफेक्ट्स जसे की VSD वेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट, टेट्रोलॉजी ऑफ फॅलेट आणि पेटेंट डक्टस आर्टेरियोसिस. प्रोस्थेटिक वॉल्व्स आर्टिफिशियल वॉल्व्स highly susceptible to infection. Common organism for prosthetic valve endocarditis in long term is Staphylococcus epidermidis. Staphylococcus epidermidis prosthetic valves. इथं ई आहे बघा, इथं पण ई आहे, लक्षात ठेवा. अर्ली prosthetic valve endocarditis within 1 to 2 months post op can be due to Staphylococcus aureus or Coagulase negative Staphylococci. Next positive organism in infective endocarditis कोण आहे? मोस्ट कॉमन ओव्हरऑल जे आहे Streptococcus viridans आहे, जे की सबअक्यूट infective endocarditis कॉज करते. आणि अक्यूट infective endocarditis Staphylococcus aureus is the most common organism. Prosthetic valve मध्ये Staphylococcus epidermidis लॉंग टर्म मध्ये. Genitourinary system मध्ये एंट्रोकोकाई असतात, ते पण कॉज करतात. Streptococcus bovis चे असोसिएशन काय? Is strongly associated with colonic malignancies, example colon carcinoma or inflammatory bowel disease (IBD), like ulcerative colitis. Immediate investigation for GI malignancy is warranted. Other microorganisms, virtually all type of microorganisms can cause infective endocarditis, including bacteria, fungi, virus. Fungal काय causes आहेत? Candida aspergillus. नेहमी infective endocarditis म्हणल्यावर Streptococcus म्हणायचं नाही, Streptococcus Staphylococcus म्हणायचं नाही. तर याचं कारण Candida aspergillus पण असतं, and it is very severe and often requires surgical management due to large protected vegetations. Next, असे काय होस्टचे फॅक्टर्स आहेत जे की त्याला infective endocarditis होण्याची फोर्स किंवा प्लस पॉईंट देतील. तर हे जे फॅक्टर्स आहेत तर ते होस्टचे डिफेन्सला वीक करतील, होस्ट डिफेन्स अगेन्स्ट मायक्रोबला वीक करतील. आणि ते कोणते पेशंट्स असतील? इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट्समध्ये, ज्यांच्यामध्ये इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम आहेत, एड्स, मॅलिग्नन्सी, न्यूट्रोपेनिया, थेरप्युटिक इम्युनोसप्रेशन, ऑटोइम्युन डिसीजेस ट्रीटेड विथ स्टेरॉइड्स और इम्युनोसप्रेशन्स, पोस्ट ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट्स, कॅन्सर, किमोथेरपी, डायबिटीज मेलाइटिस, वीकंड इम्युन डिफेन्सेस असतात आणि फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ, बॅक्टेरियल ग्रोथ आहे, अल्कोहॉलिझम, क्रॉनिक अल्कोहॉल अब्यूज, त्याच्यामुळे न्यूट्रिशन डेफिशियन्सीज होतात, इम्युन सिस्टम वीक होते, IV ड्रग अब्यूजर्स यांना विसायचं नाही, हाय रिस्क. आता हे ना हे सर काय शिकवतात? USMLEचं परीक्षाबद्दल शिकवतात आणि US मध्ये ड्रग आहेत, तर मग जे कुठे आहे ना ड्रगबद्दल थोडा विचार करायचा. सो हाय रिस्क ड्यू टू नॉन स्टेराइल इंजेक्शन प्रॅक्टिसेस, शेअरिंग नीडल्स, इंट्रोड्यूसिंग मल्टिपल मायक्रोऑर्गॅनिझम्स, ऑफन अफेक्ट्स राईट साइड ऑफ द हार्ट, द ट्राइकस्पिड वॉल्व ड्यू टू venous injection can be polymicrobial involving multiple organism. एकदा एका वेनमधून दिलं ड्रग, दुसऱ्या वेनमधून, असं मल्टिपल साईडमधून मल्टिपल ऑर्गॅनिझम गेले की पॉलीमायक्रोबियल कंडिशन होते. इंडोलिंग मस्क्युलर कॅथेटर, सोर्स ऑफ पर्सिस्टंट बॅक्टेरिया. नंतर अक्यूट आणि सबअक्यूट मधला फरक बघ. बेस्ड ऑन द टेम्पो ऑफ द डिसीज आणि क्लिनिकल फीचर्स. ऑनसेट स्टॉर्मी, सडन, रॅपिड इन अक्यूट, इन्सिडियस, ग्रॅज्युअली, स्लो इन सबअक्यूट. टेम्पो ऑफ द डिसीज इज व्हेरी रॅपिड कोर्स आणि इंडोलेंट कोर्स इन सबअक्यूट. ऑर्गॅनिझमचा विरुलन्स कोणामध्ये जास्त आहे, कोणामध्ये कमी आहे. हार्टची कंडिशन कोणामध्ये चांगली आहे, कोणामध्ये युजली प्रीडिस्पोज हार्ट असतं विथ पॅथॉलॉजिकल कंडिशन. फीवर कोणामध्ये जास्त आहे, कोणामध्ये कमी आहे. कार्डियक लीजन्स, रॅपिडली डेव्हलपिंग डिस्ट्रक्टिव्ह लीजन्स आहेत, स्लो डिस्ट्रक्शन करणारे, अटेम्प्ट्स ॲट हिलिंग आणि फायब्रोसिस करणारे कार्डियक लीजन्स. क्लिनिकल फीचर्स, सिव्हिअर कॉन्स्टिट्यूशनल सिम्पटम्स, प्रोस्ट्रेशन, मायल्जियाज इन अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस आणि नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स, फटीग, लॅसिट्यूड, वेट लॉस, एनिमिया. हां ठीक आहे, म्हणजे ना सबअक्यूटच्या केसमध्ये तुम्हाला असते हार्ट की ओर दे आर नॉट taking us these clinical features, whereas these are severe constitutional symptoms, prostration and myalgia. Complications develop rapidly, often cardiac complications are evident early and develop slowly, cardiac issues may appear later. Prognosis कोणाचं खराब आहे बघ. हाय मॉर्टॅलिटी इफ नॉट ट्रीटेड प्रॉम्प्टली, डेज टू वीक्समध्ये पेशंट मरतो इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचा. ठीक आहे, इतकी सोपी केस नाही आहे. आणि सबअक्यूटमध्ये कॅन पर्सिस्ट फॉर मंथ्स इफ अनट्रीटेड. सो अक्यूट आणि सबअक्यूटमधला फरक का गरजेचं कळलं का? अक्यूटवाला ना लगेच तुझा पेशंट बनणार आहे आणि सबअक्यूटवाला काही महिने राहू शकतो अनट्रीटेड. हेमॅटॉलॉजिकल फाइंडिंग्स अक्यूटमध्ये आहे ॲनिमिया ऑफ क्रॉनिक डिसीज, ल्युकोपिनिया, वेराज अक्यूटमध्ये ल्युकोसायटोसिस, WBC वाढलेले आहेत. ठीक आहे. देन पॅथॉलॉजिकल ऑर्गॅनिझम फॉर सबअक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस कोण आहेत? हॅसिक ऑर्गॅनिझम्स. हॅसिक ग्रुप आहे. हिमोफिलस स्पीशीज, ॲग्रिगेटिव्ह फॅक्टर, फॉर्मली लॅक्टिनोबॅसिलस म्हणायचे, आता त्याचं नाव आहे ॲग्रिगेटिव्ह फॅक्टर. कार्डिओबॅक्टेरियम स्पीशीज, आयकेनेला, किंगेला स्पीशीज. these are commensals. Kingella, these are the commensals of oral cavity of the respiratory tract that can cause infection in a predisposed heart. And this is a mnemonic for gram-negative organism typically causing subacute infective endocarditis. Subacute म्हणजे बघ सगळे कंडिशन्स. Hasic, Haemophilus, aggregative bacter, then C for cardiobacterium, Eikenella, Kingella. Next vegetation difference बघून घे एकदा. Then नाही गरजेचे बघावं लागेल. Vegetations in subacute infective endocarditis occur on predisposed valve, example damaged by the rheumatic heart disease, injured endothelium असतं, तिथे प्लेटलेट ॲडिजन होतं, फायब्रिन डिपॉझिशन होतं, कॉग्युलेशन होऊन मायक्रोथ्रोम्बस बनतो, तिथे लो व्हिरुलन्स ऑर्गॅनिझम कॉलोनाइज करतात आणि टिपिकली मोर फायब्रोटिक आणि स्लोअर ग्रोईंग, लेस फ्रायबल दॅन इन अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस. सब अक्यूटमध्ये ना फायब्रोटिक स्लोअर फॉर्मिंग आणि लेस फ्रायबल आहे. वेअरएस व्हेजिटेशन इन अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस कशा आहेत तर ते ना व्हेजिटेशन हेल्दी व्हॅल्युलर स्ट्रक्चरवरती फॉर्म होतात ड्यू टू हायली व्हिरुलंट ऑर्गॅनिझम लाईक स्टॅफिलोकोकस ऑरियस. ए फॉर अक्यूट, ए फॉर ऑरियस, स्टॅफिलोकोकस ऑरियस. याचं मेकॅनिझम काय? व्हिरुलंट ऑर्गॅनिझम इन्व्हेड करतो, हेल्दी एंडोथेलियमला डॅमेज करतो. नंतर स्ट्रॉंग इन्फ्लेमेटरी रिएक्शन होतं, न्यूट्रोफिल, मॅक्रोफेजेस येतात, प्लेटलेट्स, फायब्रिन डिपॉझिट होतं, रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं मायक्रोब्सचं विदिन द व्हेजिटेशन. आणि या व्हेजिटेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? ते लार्ज असतं, रॅपिडली डेव्हलपिंग आहे, लोडेड विथ डिस्ट्रक्टिव्ह मायक्रोब्स अँड इन्फ्लेमेटरी सेल्स लाईक न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफेजेस. इट इज रिच इन platelets, fibrin, it is friable, fragile due to destructive enzymes released by the microbes and inflammatory cells, high tendency to embolize, break off the pieces. What is embolization and what are the complications in acute infective endocarditis? जेव्हा हे vegetation चे pieces break off होतात ते embolize करतात into general circulation आणि हे septic emboli containing bacteria they travel to various organs and if they lodge in the cerebral circulation they can cause infarction in the brain and bacteria within the emboli can then establish infection in the impacted area leading to abscess formation. abscess का बद्दल कळलं तुला आणि तो जो septic emboli तो जाणार त्या ठिकाणी टार्गेट ऑर्गनवरती आणि तिथं तो मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे ना इन्फेक्शन करणार, आधी इन्फेक्शन कॉज करणार आणि तिथं मग इन्फेक्शन कॉज करणार, ॲब्सेस फॉर्म होणार आहे. नेक्स्ट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसबद्दल बघायचं तर कार्डियक कॉम्प्लिकेशन्स काय काय आहेत? इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचे कार्डियक कॉम्प्लिकेशन्स. रिंग ॲब्सेस. रिंग ॲब्सेस कधी बनतो? जेव्हा व्हेजिटेशन जे आहे तिथला जो पस आहे तो अराउंड द फायब्रस वॉल्व रिंग बनतो.
A ring abscess forms when pus from vegetation moves around the fibrous wall ring as the annulus is resistant to invasion. म्हणजे ॲन्युलसच्या आतमध्ये इन्व्हेट नाही करू शकत, त्याच्यामुळे ते फक्त त्याच्या बाजूला काय होतं, तिथं ते पस तिथं राहतो, ॲग्रिगेट होतो. ठीक आहे. देन ह्या रिंग ॲब्सेसचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? इट कॅन डिसरप्ट द कंडक्शन पाथवेज. Then if formed around prosthetic wall, it can cause dislodgement, can lead to invasion of myocardium, causing myocardial abscess. And it may extend to pericardial sac, causing suppurative pericarditis. Acute आणि subacute infective endocarditis चे complications काय काय? कार्डियक कॉम्प्लिकेशन जे आहेत ते मोर कॉमन आणि सिव्हिअर आहेत अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये कंपेअर टू सबअक्यूट. आणि या रिझन काय आहे? अक्यूट एंडोकार्डायटिसमध्ये अक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये का बरं जास्त कॉम्प्लिकेशन आहे? त्याचं कारण की जो ऑर्गॅनिझम हाय व्हिरुलन्स आहे आणि तो स्ट्रॉंग इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स बनवतो आहे आणि तो स्वतः ना ते हाय व्हिरुलंट ऑर्गॅनिझम डिस्ट्रक्टिव्ह एन्झाइम्स प्रोड्यूस करतात आणि न्यूट्रोफिल्स पण हे एन्झाइम्स प्रोड्यूस करतात. तर अक्यूट व्हेजिटेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले होते की ते जे आहेत ते व्हेजिटेशन रॅपिडली ग्रोईंग, व्हेरी फ्लायबल, म्हणजे लवकर ब्रेक ऑफ होणार आहे, इझिली ब्रेक ऑफ होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे आणि ते सेप्टिक एम्बोलाय कॉज करतील, मेटास्टॅटिक ॲब्सेस कॉज करतील, डिस्ट्रक्टिव्ह डॅमेज होईल वॉल्ववरती सच एज अल्सरेटिव्ह लिजन्स आणि वॉल्व परफोरेशन होईल, सडन वेंट्रिक्युलर फेलियर होईल आणि क्लिनिकल डेट्युरिओरेशन सिव्हिअर होईल. आणि these are associated with higher incidence of ring abscess, myocardial abscesses and suppurative pericarditis. अच्छा, हे कार्डियक कॉम्प्लिकेशन्स बघितले होते राईट आपण, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रिंग ॲब्सेस बघितले होते. देन सबअक्यूट इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचं पॅथोजेनेसिस आणि व्हेजिटेशन बघायचं. आणि सबअक्यूट कोण कॉज करत होतो? स्ट्रेप्टोकोकस विरिडेन्स, जो की लेस विरुलंट होता आणि तो प्रिडिस्पोज हार्ट कंडिशनवरती तो अफेक्ट करत होता. ऑफन अ पर्सन प्री एक्झिस्टिंग ॲबनॉर्मल ऑर डिस्टॉर्टेड वॉल इन्वॉल्व्स लेस विरुलंट बॅक्टेरिया दॅट ग्रो स्लोली आणि व्हेजिटेशन फॉर्म स्लोली डेव्हलपिंग प्लेटलेट फिब्रिन कॅप. कंपॅरिझन काय व्हेजिटेशनचं आपण बघितलं. ठीक आहे. अक्यूटमध्ये हायली विरुलंट ऑर्गॅनिझम आहे, रॅपिडली ग्रोईंग, व्हेजिटेशन आहे, डिस्ट्रक्टिव्ह आहे, फ्रायबल आहे, इझिली एम्बलाइज होतं आणि सेप्टिक ॲब्सेसेस रिंग ॲब्सेस कॉज करतो. सब अक्यूटमध्ये स्लोली ग्रोईंग आहे, लेस विरुलंट ऑर्गॅनिझम आहे, लेस डिस्ट्रक्टिव्ह टू द हार्ट इट सेल्फ आणि मोर फायब्रस टिश्यू फॉर्म्स अंडर द व्हेजिटेशन ड्यू टू क्रॉनिक इन्फ्लेमेशन, हेल्ड मोर टाईटली, लेस चान्स ऑफ परफोरेशन अँड मेटास्टॅटिक ॲब्सेस. इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स अक्यूटमध्ये स्ट्रॉंग असतो, जास्त न्यूट्रोफिल्स असतात आणि सब अक्यूटमध्ये क्रॉनिक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स असतो विथ मोर मॅक्रोफेजेस आणि लिम्फोसाइट्स आणि फ्युअर न्यूट्रोफिल्स. सब अक्यूट एंडोकार्डायटिसचे क्लिनिकल फीचर्स काय काय बघायचे आणि इम्युन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन काय म्हणता येईल. Subacute endocarditis often presents as long-term disease due to less aggressive cardiac involvement and slower progression. This prolonged course it leads to chronic antigenemia. And mechanism of immune complex disease काय chronic antigenemia झालं. बॅक्टेरिया कंटिन्युअसली रिलीज अँटीजन इन सर्क्युलेशन, मग अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बनणार, बॉडी अँटीबॉडीज प्रोड्यूस करणार, मग ते सर्क्युलेटिंग अँटीजनची बाइंड करून इम्युन कॉम्प्लेक्स बनणार आणि हे जे आता इम्युन कॉम्प्लेक्स आहेत तर ते स्मॉल ब्लड वेसल्समध्ये सगळ्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये छोटे छोटे ब्लड वेसल्स असतात तिथे हे लोक डिपॉझिट होणार आणि नंतर हे डिपॉझिटेड कॉम्प्लेक्सेस जे आहेत तर ते कॉम्प्लिमेंट सिस्टम ॲक्टिवेट करणार जेणेकरून की इन्फ्लेमेशन आणि वेसल वॉल्सला डॅमेज होणार, व्हॅस्क्युलायटिस होणार आणि दिस इज टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन झालं, व्हॅस्क्युलायटिस झालं. सो क्रॉनिक अँटीजेनेमिया होता, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बनलं, ते मायक्रो सर्क्युलेशनमध्ये डिपॉझिट झालं, त्यांनी कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन केलं, कॉम्प्लिमेंट सिस्टमला आणि व्हॅस्क्युलायटिस कॉज केलं, टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन झाली आहे. नंतर इम्युन सिस्टम कॉम्प्लेक्स डिपॉझिशन जे झालं तर त्याचे क्लिनिकल फीचर्स आपल्याला काय काय दिसायला भेटणार आहेत. तर सगळ्यात आधी स्प्लिंटर हिमरेजेस, एलॉंगेटेड फ्लेम शेप हिमरेजेस अंडर फिंगरनेल्स जे की इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशनमुळे कॉज आहेत आणि सबसिक्वेंट कॅपिलरी रप्चर होतो. स्प्लिंटर दे देमसेल्स आर मोस्ट कॉमन कॉज क्लिनिकली. ऑस्लर्स नोड्स, पेनफुल इन्फ्लेमेटरी लिजन्स ऑन फिंगर टिप्स रिझल्टिंग फ्रॉम इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन इन कॅपिलरीज. जेव्हा इम्युन कॉम्प्लेक्स जे आहे फिंगर नेल्सच्या खाली डिपॉझिट झालं, स्प्लिंटर हिमरेज म्हणजे फिंगर नेल्सच्या खाली फ्लेम शेप हिमरेज आहे. ठीक आहे. आणि ऑस्लर्स नोड्स कुठं फिंगर टिप्सवरती आहे. जेनवे लिजन्स काय नॉन टेंडर हिमरेजिक लिजन्स आहेत पाम्स आणि सोल्सवरती. इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचं फीचर आहे बरं जेनवे लिजन. देन पेटेकी आहे स्मॉल पिन पॉईंट हिमरेजेस ऑन स्किन ड्यू टू व्हॅस्क्युलायटिस, रॉक स्पॉट सर्क्युलर किंवा बोथ शेप हिमरेजेस विथ पेल सेंटर्स इन द रेटायना सीन ऑन ऑफ्थॅल्मोस्कोपी. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस का बरं होते? कारण की इम्युन कॉम्प्लेक्स जेव्हा ग्लोमेरुलामध्ये डिपॉझिट होईल तेव्हा तिथे इन्फ्लेमेशन होईल, पोटेन्शियली कॉजिंग प्रोटीन्युरिया, हिमॅट्युरिया, रिनल फेलियर. हे जे इम्युन कॉम्प्लेक्स मेडिएटेड मॅनिफेस्टेशन आहे त्या मोर कॉमन इन सब अक्यूट एंडोकार्डायटिस दॅन अक्यूट एंडोकार्डायटिस. ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या कोणामध्ये मोर कॉमन आहेत? सब अक्यूट एंडोकार्डायटिसमध्ये. ठीक आहे. नंतर आता इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचे क्लिनिकल प्रेझेंटेशन काय? जनरल सिम्पटम्स फीवर असेल, हाय ग्रेड कोणामध्ये, लो ग्रेड कोणामध्ये, वेट लॉस मोर सिग्निफिकंट सब अक्यूट केसेसमध्ये असेल ड्यू टू लॉंगर ड्युरेशन, फटीग, लॅसिट्यूड आहे, अॅनिमिया, पॅलर आहे स्पेशली इन सब अक्यूट केसेस, अॅनिमिया ऑफ क्रॉनिक डिसीज, अँशियस लुक, सिव्हिअर वीकनेस, फ्रस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला स्पेशली इन अक्यूट केसेस. ठीक आहे. अक्यूट केसेसमध्ये अँझायटी आहे, वीकनेस सिव्हिअर आहे. देन फीवर विथ चेंजिंग मर्मर इज हायली सजेस्टिव्ह ऑफ इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस. ओके. प्रेझेन्स ऑफ स्प्लिनोमेगॅली आणि हिमॅट्युरिया फर्दर इन्क्रीज द सस्पिशन. स्प्लिनोमेगॅलीजबद्दल का बरं सांगितलं? कारण की विचार करायचा. देन फीचर्स रिलेटेड टू व्हॅस्क्युलर इव्हेंट्स आणि इम्युन कॉम्प्लेक्सेस, मेटास्टॅटिक ॲब्सेस इन वेरियस ऑर्गन्स, हॉट स्पॉट्स, पेटेकी, स्प्लिंटर हिमरेजेस, ऑस्लर नोड, जेनवे लिजन, प्लुरल और पेरिकार्डियल इन्फ्लेमेशन मे कॉज रब्स और पेन, पॉलीआर्थरायटिस ड्यू टू इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन इन सायनोवियल मेम्ब्रेन्स. देन इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसचं डायग्नोसिस कसं करायचं? मग ब्लड कल्चर करायचं, शुड बी टेकन प्रिफरेबली वेन फीवर इज ॲट इट्स पीक आणि 3 सेट्स घ्यायचे 3 डिफरंट साईडमधून आणि ॲटलीस्ट 12 hours अपार्ट. देन इकोकार्डिओग्राफीमध्ये आपल्याला काय भेटेल? ट्रान्सथोरॅसिक इकोकार्डिओग्राफी करायची, सेन्सिटिव्हिटी ऑफ 60 to 65% आणि मिसेस अबाउट 1/3 ऑफ केसेस. देन ट्रान्सइसोफेजियल इकोकार्डिओग्राफी करायची आणि हायर सेन्सिटिव्हिटी आहे, प्रोब इन्सर्टेड इन टू इसोफेगस फॉर बेटर व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. देन ड्यूक्स क्रायटेरिया फॉर इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस काय म्हणतो? युटिलाइजेस मेजर मायनर क्रायटेरिया टू एस्टॅब्लिश डायग्नोसिस. मेजर क्रायटेरियामध्ये पॉझिटिव्ह ब्लड कल्चर आहे आणि एव्हिडन्स फॉर एंडोकार्डियल इन्व्हॉल्वमेंट आहे. ब्लड कल्चर पॉझिटिव्हमध्ये आपल्याला टिपिकल ऑर्गॅनिझम स्ट्रेप्टोकोकस, विरिडन्स और स्टेफाइलोकोकस ऑरियस फाउंड इन 2 सेपरेट कल्चर्स. अदर ऑर्गॅनिझम्स परसिस्टेंटली पॉझिटिव्ह ब्लड कल्चर्स
3 or more sets 12 hours अपार्ट भेटायला पाहिजे. ठीक आहे. देन एव्हिडन्स फॉर एंडोकार्डियल इन्व्हॉल्वमेंट काय पॉझिटिव्ह इकोकार्डिओग्राम, व्हिज्युअलायझेशन ऑफ व्हेजिटेशन्स, ॲब्सेसेस ऑर वॉल डेहिसन्स फॉर प्रोस्थेटिक वॉल्स. देन न्यू व्हॅल्व्युलर रिगर्जिटेशन, डेव्हलपमेंट ऑफ न्यू ऑर वर्सनिंग व्हॅल्व रिगर्जिटेशन दिसलं पाहिजे. मायनर क्रायटेरियामध्ये प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स, हिस्ट्री ऑफ कार्डियक ॲबनॉर्मॅलिटी असली पाहिजे. IV ड्रग अब्यूज असलं पाहिजे. फीवर टेम्परेचर मोर दॅन 38 डिग्री सेल्सियस 100.4 डिग्री फॅरनहाइट असलं पाहिजे. वॅस्क्युलर और इम्युनॉलॉजिकल साइन्स कोणते पेटिक्युलर स्प्लिंटर हिमरेज, ऑस्लर नोड, जेनवे लिजन आणि एव्हिडन्स ऑफ ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, पॉलीआर्थरायटिस असायला हवं. इकोकार्डिओग्राफिक फाइंडिंग नॉट मीटिंग द मेजर क्रायटेरिया असले पाहिजे. देन ब्लड कल्चर रिझल्ट आहे पॉझिटिव्ह बट नॉट मीटिंग मेजर क्रायटेरिया. या सगळ्या गोष्टी मायनर क्रायटेरियामध्ये आहेत. 5 मायनर आणि 2 मेजर क्रायटेरिया आहेत ड्युक्समध्ये. सो मेजर क्रायटेरियामध्ये पॉझिटिव्ह ब्लड कल्चर बघितलं, फर्स्ट स्टेप आणि स्टॅक आणि एंडोकार्डियल इन्व्हॉल्वमेंट बघितलं आहे, पॉझिटिव्ह इकोकार्डिओग्राम आणि न्यू व्हॅल्व्युलर रिगर्जिटेशन. मायनर क्रायटेरियामध्ये प्रीडिस्पोजिंग फॅक्टर बघितला, फीवर बघितला, वॅस्क्युलर किंवा इम्युनॉलॉजिकल साइन्स बघितले. देन इकोकार्डिओग्राफिक फाइंडिंग अदर दॅन द वन्स फाउंड इन मेजर क्रायटेरिया आणि ब्लड कल्चर रिझल्ट अदर दॅन पॉझिटिव्ह बट नॉट मीटिंग द मेजर क्रायटेरिया. म्हणजे तुझं स्टेप स्टॅपच्या आलावा दिसत असेल तर. डायग्नोस्टिक कॅटेगरी काय, 2 मेजर क्रायटेरिया किंवा 1 मेजर 3 मायनर किंवा 5 मायनर. ठीक आहे. 1 मेजर असेल तर 3 मायनर पाहिजेत आणि एकही मेजर नसेल तर 5 मायनर पाहिजे. 5 मायनर पाहिजे. आता व्हॅल्व्युलर व्हेजिटेशन्समध्ये हे सगळे वेरियस टाइप्स ऑफ एंडोकार्डायटिस बघितले. यांच्यामध्ये व्हॅल्व्युलर जे व्हेजिटेशन्स आहेत त्यांच्यामधला फरक जाणून घेणं गरजेचं आहे. सो रुमॅटिक हार्ट डिसीज व्हेजिटेशन्स आणि इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस व्हेजिटेशनबद्दल सध्या बघूया आपण. याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, मायक्रोबायोलॉजिकल एजंट्स, बॅक्टेरिया आहेत आणि इथं इम्युन मिडिएटेड डॅमेज असतो. इथे लोकेशन युजली ऑन वॉल लीफ रेड किंवा कस्प असतं. वेअरॅज रुमॅटिकमध्ये अलॉंग द वाल्व क्लोजर लाईन असतं. इन्फेक्टिव्हमध्ये कंपोजिशन कोणाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फायब्रिन, प्लेटलेट, इन्फ्लेमेटरी सेल्स आहेत. वेअरॅज हे रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये ना प्लेटलेट्स, फायब्रिन ते स्टेराइल असतात, त्यांच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम नसतात. देन व्हेजिटेशन्स जे आहेत त्याची साईज आणि नेचर पॉसिबल ते ना छोटे किंवा मोठे आणि सेप्टिक असतात, इन्फेक्टिव्ह असतात इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये. वेअरॅज स्मॉल आणि खूप सारे रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये असतात. त्याची अटॅचमेंट जी आहे दीज इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस व्हेजिटेशनचं अटॅचमेंट कॅन बी फ्रायबल आणि एम्बोलिक पोटेन्शियल कोणामध्ये एम्बोलाइज होतात फ्रिक्वेंटली आणि इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस आले त्याच्यामध्ये सेप्टिक एम्बोलाय ॲब्सेस होतो, मेटास्टॅटिक ॲब्सेस होतो आणि ते एम्बोलाइज नाही करत रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये. अंडरलाईन वॉल्व कोणती असते ती इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये ती डॅमेज होते ऑफन बट कॅन अकर ऑन नॉर्मल वॉल्व्स ॲज वेल. आणि जिथं जी अंडरलाईन वॉल्व असते ना इट इज डॅमेज्ड बाय रुमॅटिक प्रोसेस. इन्फेक्शन रिस्क जे आहे इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये ऑलवेज सेप्टिक आहे आणि दिस डू नॉट गेट सेप्टिक इझिली. हिलिंग कॉन्सिक्वेन्सेस, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये नेक्रोसिस होतं, वॉल्वचं डिस्ट्रक्शन होतं. वेअरॅज रुमॅटिकमध्ये फायब्रोसिस, डिस्टॉर्शन होतं आणि अदर असोसिएशन्स कोणाचे इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये फीवर, मर्मर, एम्बोलिक फिनॉमिना, इम्युन कॉम्प्लेक्स साइन्स दिसतात. वेअरॅज आपल्याला रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये हिस्ट्री ऑफ रुमॅटिक फीवर मिळतं. स्पेसिफिक हिस्टोलॉजी इथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये. रुमॅटिक एंडोकार्डायटिसमध्ये ॲज सच नाही. प्रायमरी इम्पॅक्ट साईट कोणती आहे इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये, एनी वॉल्व, नेटिव्ह ऑर प्रोस्थेटिक. आणि इथे मायट्रल वॉल्व कॉमनली इन्वॉल्व असते रुमॅटिक एंडोकार्डायटिसमध्ये. आणि डिस्क्रिप्शन आपण कसं द्यायचं तर हे जे इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये ना वॉल्व जे व्हेजिटेशन आहे ते सेप्टिक आहे, फ्रायबल व्हेजिटेशन आहे विथ ऑर्गॅनिझम. वेअरॅज इथं इम्युन मिडिएटेड स्टेराइल व्हेजिटेशन ऑन वॉल्व क्लोजर लाईन आहे. एम्बोलायझेशनचे कंपॅरिझन बघितलं आपण आणि स्टेरिलिटी बघितलं. देन कार्सिनॉइड सिंड्रोम आणि कार्डियक इन्व्हॉल्वमेंट कसं आहे यांच्यामध्ये. आणि कार्सिनॉइड सिंड्रोममध्ये जो आपल्याला लिजन भेटते त्याच्याबद्दल त्यांनी इथे सांगितलं आहे. हे सगळं आता तू जरा बघून घेस होता थांबवते मी आला. कार्सिनॉइड सिंड्रोममध्ये हे सेरोटोनिन, कॅल्सिटोनिन, ब्रॅडिकायनिन, हिस्टामिन वाढतं आणि कार्सिनॉइड सिंड्रोमचा आहे कार्सिनॉइड ट्यूमरमध्ये ओरिजिनेट होतो जो की GIT मध्ये असतो. आणि इनिशियल डिस्ट्रक्शन कधी होतं, इनिशियल डिस्ट्रक्शन कार्सिनॉइड ट्यूमर हा GIT मध्ये लोकेटेड आहे आणि त्याचे बायोएक्टिव्ह प्रोडक्ट्स दे आर युजली डिस्ट्रॉयड बाय लिव्हर बाय पोर्टल सर्क्युलेशन. आणि मेटास्टेसिस बायपास कसं होतं जर प्रायमरी ट्यूमर मेटास्टेसाइज झाला लिव्हरपर्यंत तर लिव्हरची कॅपॅसिटी डिस्ट्रॉय होते त्याला संपवायची. अल्टरनेटिव्हली कार्सिनॉइड ट्यूमर्स नॉट ड्रेनिंग इन टू द पोर्टल सर्क्युलेशन कॅन बायपास द इनिशियल हेपॅटिक सेल डिस्ट्रक्शन. ओके, तर बेसिकली मेटास्टेसिस कसं झालं आणि त्याचं बायपास कुठे झालं हे सांगितलं. देन राईट हार्ट एक्सपोजर कधी होतं जेव्हा की बायोएक्टिव्ह प्रोडक्ट्स फ्रॉम लिव्हरचे मेटास्टेसिस जे आहेत और नॉन पोर्टल ड्रेनिंग ट्यूमर्स रीच द राईट हार्ट. देन फायब्रोसिस थिकनिंग, सेरोटोनिन आणि त्याचे जे ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स आहेत तर इंटेन्स फायब्रोसिस थिकनिंग कॉज करतात एंडोकार्डियममध्ये particularly affecting the right heart valves and these products are destroyed in lungs sparing the left heart. नेक्स्ट गोष्ट कार्सिनॉइड सिंड्रोमचे कार्डियक मॅनिफेस्टेशन काय तर फायब्रोटिक रिएक्शन होते राईट हार्टमध्ये आणि दॅट कॅन लीड टू ट्रायकस्पिड वॉल्वचं डिस्फंक्शन. इट कॅन बिकम स्टेनॉटिक, नॅरोड और रिगर्जिटंट, लीकी. पल्मनरी वॉल्व डिस्फंक्शन होऊ शकतं, पल्मनरी वॉल्व अफेक्ट होते. ठीक आहे. हिस्टोलॉजिकल फाइंडिंगमध्ये आपल्याला काय भेटतं की अबंडंट म्युकोपॉलिसेकेराइड मटेरियल भेटतं, एक्स्ट्रा स्मूथ मसल टिश्यू भेटतो आणि कोलॅजनचे डिपॉझिट्स मिळतात. तर अशा प्रकारे या पूर्ण चॅप्टरमध्ये 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसबद्दल समजून घे आणि त्याला रुमॅटिक हार्ट डिसीजमधून फरक समजून घे.